गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनाचा भाग दुसरा पाहणार आहोत. मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याविषयी पूर्ण माहिती आपण भाग 1 मध्ये जाणून घेतलेली आहे. तसेच पाठाचा परिचय सुद्धा आपण माहिती करून घेतलेला आहे. या अगोदरच्या भागामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काय सांगितलेले आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. डॉक्टर अनिल काकोडकर हे बार्क संस्थेमध्ये असताना त्यांनी जो अनुभव आलेला आहे तो मोठे होत असलेल्या मुलांना पत्रातून दिलेला आहे. त्यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव व मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील आणि कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. म्हणूनच कोणतेही काम हे कमी दर्जाचे किंवा कमीपणाची न मानता ती करण्याची सवय ठेवावी. त्या कामामध्ये सातत्य ठेवावे आणि नेहमी आळस न करता परिश्रम मेहनत करावे, तरच ते काम आपले यशस्वी ठरते. आणि हे काम करत असताना पहिल्यांदा आपल्याला अडचणी येतात, संकटे येतात, पण त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा तो मुलांना संदेश देतात. आता या भागामध्ये पुढची माहिती आपण जाणून घेऊयात. मागच्या भागामध्ये आपण इथपर्यंत माहिती घेतलेली आहे. बार्कमध्ये असताना लेखक सांगतात की डॉक्टर भाभा हे वेळोवेळी बार्कमध्ये येत असत आणि मुलांना मार्गदर्शन करत असत. आणि मुलांनी एकदा त्यांना असाच प्रश्न केला की एवढ्या कमी याच्यामध्ये आम्हाला सर्व्हिस कशी मिळेल आणि इथे काम तरी किती आहे, याचा सरकारला खर्च किती येईल. तर तेव्हा अगदी शांतपणे भाभा उत्तर देतात की त्यासाठी तुम्ही चिंता करू नका, तुम्ही स्वतःचं काम स्वतःच निर्माण करा आणि काय करायचं ते ठरवा, इतर प्रश्नाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. भावाने सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट, असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्काय इज द लिमिट म्हणजे काय, तर आकाश हे अमर्याद आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं संशोधन करता येईल. त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडता नाही, वरचेवर तुम्ही संशोधन करणे गरजेचं आहे. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःच सक्षम, कार्यक्षम, सामर्थ्यवान व्हा, तरबेज व्हा, करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःच मार्ग शोधता आले पाहिजेत. आता भावांना काय सांगायचं आहे ते म्हणतात की तुमच्यासाठी बोट धरून चालणं आता महत्त्वाचं नाही आहे, किंवा पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, ही वस्तू अशी आहे, हे असं करावं तसं करावं, पण आता कुठलाही अनुभव आल्यानंतर तो तुम्हाला स्वतःच सोडवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतील, पण त्या प्रश्नाची उत्तरेही तुम्हालाच शोधणं गरजेचं आहे. अंतिमतः म्हणजे शेवटी आपण सक्षम असलं पाहिजे, कार्यक्षम असलं पाहिजे, कुशल असलं पाहिजे, तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करता येतील. ऊर्जा मिळवता आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला शक्ती मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधताच आले पाहिजेत. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अडचण आली, संकटे आली तरी आपण त्याच्यावरती मार्ग शोधले पाहिजे, तर आपल्याला स्काय इज द लिमिट होईल. अवकाशा इतके अमर्याद असे काहीही नाही. आता दुसरा अनुभव सांगतो. भाभा म्हणतात की आता मी दुसरा अनुभव डॉक्टर अनिल काकोडकर सांगतात
की माझा बार्कमधील दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. इंजिनियरला मराठीमध्ये काय म्हणतात? अभियंता. जॉईन झालो, रुजू झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मेटलायझिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर, वरच्या भागावर दुसऱ्या धातूचे आवरण चढवणे किंवा लेप देणे. मग हे कुठल्याही धातूचं असो, सिल्वर कोटेड असतं, हो की नाही, गोल्डचं असतं, एखाद्या धातूचं असतं, तर मग एका धातूवर दुसऱ्या धातूचं आवरण चढवणे. आजकाल आपण नॉनस्टिकचे तवे, कढया वापरतो, त्यालाही एक प्रकारचं वरतून आवरण केलेलं असतं, त्याला काय म्हणायचं? मेटलायझिंग. प्लॅस्टिक कोटेड, प्लॅस्टिकचं आवरण, परत सिल्वर कोटेड, गोल्ड कोटेड, अशा प्रकारे गोल्डचं, सिल्वरचं वरतून आवरण दिलेलं असतं, त्याला मेटलायझिंग म्हणायचं. या प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामुग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण मला यासाठी एक वेल्डर व एक फोरमन द्या. वेल्डर म्हणजे कोण? धातू जोडणारा. तुम्ही पाहिले असेल वेल्डिंगच्या दुकानामध्ये ज्या लोखंडाच्या सळ्या जोडण्याचे किंवा ग्रिल जोडण्याचे काम करत असतो, आपण त्याला वेल्डर म्हणतो. आणि फोरमन कोणाला म्हणतो? फोरमन हा कामगाराचा मुख्य असतो. तर लेखक सांगतात की माझा दुसरा अनुभव ट्रेनिंगमध्ये मी प्रशिक्षण संपून बार्कमध्ये इंजिनियर म्हणजे अभियंता म्हणून रुजू झालो. आणि तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगितलं गेलं. आणि त्याच्यासाठी तिथे यंत्रसामुग्री जी आहे ती खूप सारी होती. यांत्रिक उपकरणे खूप होती, पण त्याचा उपयोग कोणीही केलेला नव्हता. आणि ती यंत्रे जी आहेत ती वापरण्यातच आलेली नव्हती. म्हणून मग मला असं वाटलं की मी या प्रक्रियेवरती काम करावं. म्हणून मी म्हणालो की मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर आणि एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आले, तुला आताच काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. वरिष्ठ उच्च अधिकारी, आपला जो बॉस असतो, त्या वरिष्ठांनी त्याला सांगितलं आहे की तुला वेल्डर मिळणार नाही किंवा फोरमन मिळणार नाही आणि तुझी कामं तुलाच करावी लागतील. तुला कोणाचीही मदत मिळणार नाही आणि आपली कामं आपणच करणं गरजेचं आहे, असं त्याला सांगितलं आहे. आणि ही ऑर्डर होती. कोणाची? वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही ऑर्डर होती. आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणे, विस्तार वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल आणि जे हवे असेल ते सर्व मिळेल. जेव्हा मग लेखकांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अनेक अडचणी आल्या आणि ते सोडवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्नही करावे लागले. पण या गोष्टीसाठी ते मागे हटले नाहीत. त्यांच्यासाठी हे एक आव्हान होतं, हे एक चॅलेंज होतं. बार्कमध्ये काम करणं ही फार मोठेपणाची गोष्ट आणि तिथेही इंजिनियर, अभियंता म्हणून काम करणं फारच मोठी गोष्ट होती. मग जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला वेल्डर किंवा फोरमन कोणीही मिळणार नाही, तेव्हा मग त्यांनी स्वतःच काम करायला सुरुवात केली. बरीच धडपड केली, बरेच प्रयत्न केले आणि तुम्हाला स्वतःच काम करावं लागेल असं सांगण्यात आलं. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि धडपड करून बरीच कामं पूर्ण केली. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखीन जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. आणि लेखकाचं काम पाहिल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुला सर्व गोष्टी मिळतील, फोरमन मिळतील, वेल्डर मिळतील आणि तुला सर्व काही मिळेल. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच
लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत जे काम झालेलं नव्हतं म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. आणि मग त्यांना समजावण्यात आलं, अधिकाऱ्यांनी समजावलं की अगोदरच सर्वजण मी कणतात की काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात. या वृत्तीमुळेच आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं आणि हे काम मागे राहिलं. पण तुम्ही स्वतः त्याचं चॅलेंज स्वीकारलं, स्वतः आव्हान स्वीकारलं आणि ते काम केलं म्हणून आम्ही तुम्हाला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता जे तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर लेखक सांगतात, मला जेव्हा सांगण्यात आलं होतं की तुला फोरमन आणि वेल्डर मिळणार नाही, तेव्हा मात्र मी जोमानं नेटानं कार्य केलं. ज्या ज्या मला अडचणी आल्या त्या अडचणीला मी तोंड दिलं आणि मग मात्र मी यशस्वी होत गेलो. आणि माझं काम पाहून वरिष्ठांना माझ्यावरती विश्वास बसला, खात्री बसली आणि त्यांना असं वाटलं की हा मुलगा आता कुठलंही काम स्वीकारू शकतो, कोणतीही जबाबदारी पार पाडू शकतो. म्हणून त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि तो विचारलं की तू एकटा आता काम करू शकत नाहीस, कारण केव्हाही एकटा माणूस हा जास्त काम करू शकत नाही. तर जास्त माणसाच्या हाताने काम केलं तर जास्त काम होतं आणि लवकर होतं. मग आता तुला जेवढे पाहिजे तेवढे फोरमन आणि वेल्डर तू तुझ्या हाताखाली घेऊ शकतोस. आणि वरिष्ठांनी हे सुद्धा सांगितलं की अरे अगोदर करून दाखवा, स्वतः करा आणि नंतर इतरांना सांगा. आपल्याला येत नसेल तर आपण दुसऱ्यांना काम सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही किंवा सांगणं बरोबर नाही. हा धडा दुसऱ्या अनुभवातून लेखक शिकले. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर लेखकांनी मुलांना असं सांगितलंय की जवळजवळ 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात आणि त्याच्यातूनच मी खूप काही शिकलो, त्याच्यातूनच माझी प्रगती झाली. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री वाटते. तर म्हणूनच मग या पाठातून आपल्याला काही प्रेरणादायी वाक्य पाहायला मिळतात. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट हे काय आहे? अवकाशाइतके अमर्याद आहे. तुम्ही काम करत राहा, ते कधीही संपणार नाही. आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामक कारण असते. कारण जेव्हा आपण शिकत असतो, अनुभव घेत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला अडीअडचणी येतात तेव्हा ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मग कोणतेही काम अगोदर आपण हाती घेऊन नेटाने पूर्ण केले पाहिजे आणि नंतर मग इतरांची मदत घेतली पाहिजे किंवा इतरांना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे डॉक्टर अनिल काकोडकर यांना मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनातून मुलांना हा सल्ला द्यायचा आहे. तर मुलांनो, आज इथे आपला हा पाठ संपलेला आहे. तर आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.